आषाढी एकादशीला भक्तीसोबत पर्यावरणाची वारी तळोद्यात अण्णा गणेश मंडळाची अनोखी वृक्षदिंडी झाडे लावा झाडे जगवाचा बुलंद संदेश। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तळोदा शहरात भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम पाहायला मिळाला। अण्णा गणेश मंडळाच्या वतीने निसर्ग संवर्धनासाठी भव्य वृक्षदिंडी काढण्यात आली। हातात हिरवीगार रोपे घेऊन महिला, पुरुष, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या उत्साहात या दिंडीत सहभागी झाले। झाडे लावा झाडे जगवा, निसर्ग वाचवा भविष्य घडवा अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले। दिंडी दरम्यान नागरिकांना वृक्ष लागवड, पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले। या अनोख्या उपक्रमाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेत पर्यावरणाबाबत जनजागृती केली। अण्णा गणेश मंडळ हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले आहे। दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबविले जातात। यावर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली ही वृक्षदिंडी पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी ठरली। या उपक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष बालू राणे, उपाध्यक्ष अतुल सूर्यवंशी तसेच सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले होते। एक झाड हजारो श्वास, चला आपणही झाडे लावूया, झाडे जगवूया आणि भावी पिढीसाठी हिरवेगार भविष्य घडवूया। परिवर्तन 24 न्यूज, जनतेचा विश्वास, सत्तेचा ध्यास। गणेश मंडळाच्या मार्फत दरवर्षी समाजपूरक उपक्रमाचं आयोजन करत असते। यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करतो। त्या अंतर्गतच पावसाळ्यानिमित्ताने नंदुरबार जिल्ह्यातील जी पावसाची या वर्षाची कमतरता होती ती भरून काढावी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं। आज आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीचं औचित्य साधून पांडुरंगाची पालखी, त्याचबरोबर वृक्ष हे पांडुरंगाचं स्वरूप आहे हे लक्षात घेऊन समाजामध्ये गावातून प्रभात फेरी म्हणजे दिंडी काढण्यात आली आणि ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे रिकाम्या जागी त्या ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम आज हाती घेतलेला आहे। सर्व सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचं, गल्लीतील नागरिकांचं अण्णा गणेश मंडळ यांच्यातर्फे मी हार्दिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी पावसाची कमतरता भासते त्या कमतरतेच्या लक्षात घेऊन अण्णा गणेश मंडळ आज आषाढी एकादशी निमित्त त्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षदिंडीच्या मार्फत वृक्ष लावा झाडे जगवा हा संदेश संपूर्ण तळोदा नगरीतील नगरवासियांना अण्णा गणेश मंडळातर्फे देण्यात आला आहे। सर्व अण्णा गणेश मंडळाचे सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत महिला सर्व सदस्य या दिंडीमध्ये सहभागी झाले।